मी असं ऐकलं की सलपे वहिनीला भेटायला आधी अपॉइंटमेंट घ्यायला लागत्या. नाही, सल्पे वहिनींचं दार रात्रंदिवस मोकळं आहे. सल्पे वहिनीला एखादी खुळे जर जाऊन भेटलं तरी पण ते भेटू शकतात. त्यांनी अपार्टमेंट कुठलीही काही लागू केलेलं नाही, काही ठेवलेलं नाही. तस कुणी पण यावं, भेटून जावं, असं गोरगरिबांच्या त्यांच्या हितासाठी त्यांचं दार कायम मोकळं आहे. सल्पे वहिनी बिंदासपणे त्यांच्या संग बोलू शकतात. तालपी गटाचा जो एकंदरीत बाले किल्ला मानला जातो तो सिद्धार्थनगरला मानला जातो. हा, त्यांचं सिद्धार्थनगरवरती एवढं प्रेम कशाबद्दल आहे? म्हणजे का असण्याचं कारण काय? म्हणजे प्रेम असणार म्हणजे पैसे दिलेले किंवा ह्याच्यामुळे नाही, हे गोरगरिबांच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळे त्यांचं प्रेम त्यांच्यावर आहे. त्यांचा विश्वास आहे की बाबा ही व्यक्ती काय जर झालं तर आपल्यापर्यंत येऊ शकते. आपल्या घरी ते छपर असून दे, त्या छपरात सुद्धा येऊन बसणारी वडगावात एकच व्यक्ती आहे, साल्पे वहिनी. सिद्धार्थनगर साल्प्यांचा बालेकिल्ले 2 आहेत, एक मातंग वसाहत आणि एक बुद्धनगर. याचं कारण फक्त एक आहे की कधी त्यांनी भेदभाव केला नाही, भेद जातीभेद केला नाही, कुठल्या जातीला त्यांनी भेदभाव करत नाहीत. प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटणे, तिथं छपार जरी असलं, चिखलातनं सुद्धा आमच्या इथे याला वाट नव्हती, तसल्या चिखलातनं अण्णा आणि सल्पे वहिनी चिखलातून येत होते, त्यांना भेटत होते. बौद्ध समाज असू दे किंवा मातंग समाज असू दे, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे, घरटी येणे, हे त्यांचा पहिल्यापासूनच स्वभाव आहे. ते गर्विष्ठ माणसं नाहीत. आणि म्हणजे त्यांच्याकडे केव्हा असो किंवा नसो, तिने होय बाबा हे माझीच घरची माणसं आहेत, तसे गोरगरिबांच्या खांद्यावर टाकणे, ही जवळ येणे, त्याच्यामुळे त्यांच्यापासून लोक लांब जात नाहीत.